आता काय त्रास होतो तुला? तिथं आग होती खूप आणि ठणक लागते. बरं तुला तर बसता येतं का? बस ना त्याच्यावर. नाही, नाही बसत का बरं? ते दुखतं खूप, ते टोचलं. बरं काय ऑपरेशन केलं तू? मला नाही माहिती, इंजेक्शन दिले. इंजेक्शन कुठं? औरंगाबाद मध्ये? हा. बरं मग ते लगेच बरं झालं का तुझं? नाही. तुम्ही आले होते ना इथं आमच्याकडं, हा. मग मी तुम्हाला काय सांग ऑपरेशन सांगितलं होतं का? नाही. नव्हतं सांगितलं ना. तुम्हाला म्हटलं तर गोळ्या औषध घ्या, थोडं खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. हं? तुला व्यायाम करायला सांगितला, तुला मॅगी बंद करायला लावली. हं? तुला म्हणलं पळत जा, पाणी जास्त पीत जा. हं? मग हे तू ऐकलं नाही पण शॉर्टकट मारायला गेले. मग आता त्रास झाला ना तुला? हा. आहे की नाही? पुढे पुढं कंटिन्यू. हा नमस्कार, मी डॉक्टर गोरे, राहता इथून साहेबिनो. तर हा जो मुलगा आहे हा आपल्याकडे 2 वेळेस आला होता. त्याला फिशरचा त्रास होता, पण हे केवळ त्याच्या डायटरी बॅड हॅबिट्स, म्हणजे खाणं पिणं व्यवस्थित नसतं, मैद्याचे पदार्थ जास्त असणं, त्यानंतर व्यायामाचा अभाव व सहन न करण्याची क्षमता. फिशर काय असतं, लहान मुलांमध्ये फिशर ज्यावेळेस होतं 15-16 वर्षापर्यंत फिशरचे जे मसल असतात किंवा स्नायूचा कंट्रोल जाण्याचे जे स्नायू असतात ना संडाचा कंट्रोलसाठी, त्याची वाढ पूर्णपणे झालेली नसते. त्यामुळं लहान मुलांमध्ये मूळव्याध किंवा फिशरचं ऑपरेशन करत नसतात. ते ऑपरेशन 16 वर्षानंतर 17 वर्षानंतर झाल्यानंतर शक्यतो करतात आपण. त्याच्या आतमध्ये फक्त भगंदर असेल, त्या जागी सेप्टिक झाला असेल तरच आपण ऑपरेशन करतो. पण नातेवाईक किंवा त्यांचे आई वडील त्यांना असं वाटतं की डॉक्टर चुकीचं सांगतात किंवा त्यांना घाई असते पेशंट लवकर बरं करण्याची, मग ते काहीतरी चुकीचा निर्णय घेतात. आता यांनी काहीतरी ऑपरेशन केलं किंवा इंजेक्शन थेरपी घेतली, असं काहीतरी केलं, जे फिशर एकदम छोटंसं होतं, आता त्याच्या संडाच्या जागी एवढी मोठी जखम झालेली, एवढी मोठी. आता ती जखम भरायला कमीत कमी 2-2.5 ते 3 महिने जातील, तोपर्यंत याला त्रास होईल. जर अगोदरच डाएट वगैरे केलं असतं, आताही त्याला तेच करणार आहे, जे डाएट फॉलो करावं लागेल, त्याला थोडी एक्सरसाइज करावं लागेल, तरच तो नीट होईल. हेच जर अगोदरच केलं असतं तर आमच्यासारखे जे चांगले डॉक्टर आहेत, समजा जे जेन्युइन तुम्हाला ऍडवाइस देतात, त्यांचं तुम्ही ऐकलं पाहिजे. आता यांना जर मी म्हटलं असं तुम्ही ऑपरेशन करा, मला त्यांनी पैसे पण दिले असते, बरोबर की नाही? 25,000 दिले असते, 50 दिले, ते लाख रुपये दिले असते. पण मी ते पैसेही न घेता जर त्यांना ऍडवाइस चांगला देत असेल ऑपरेशन न करण्याचा, तर निश्चितच ह्या गोष्टी त्यांनी ऐकल्या पाहिजेत. पण बरेच वेळेस लोक ऐकत नाही, घाई करतात आणि त्यांचा विश्वास हा कमी असतो डॉक्टरांवर. त्यांना वाटतं राहत्याचे डॉक्टर किंवा खेडेगावचे डॉक्टर हे मोठ्या हॉस्पिटलपेक्षा किंवा मोठ्या सिटीपेक्षा कमी शिकलेले असतात. तसं काही नसतं. आमचा एक्सपिरियन्स हा इंटरनॅशनल लेवलला असतो आणि आपलं राहता येथील सायाबिनो हॉस्पिटल हे अॅनोरेक्टल डिसीजसाठी, फायल्स फिशर फिशुलासाठी हे देशामध्ये नावाजलेलं सेंटर आहे. आपलं भगंदर ऑपरेशनमध्ये आपला रँक पहिल्या 5 मध्ये जे सर्जन आहेत भगंदरच्या ऑपरेशनचे, त्याच्यामध्ये येतो. तर माझी एवढीच नम्रपणे विनंती आहे सगळ्यांना की डॉक्टर जे सांगत असताना थोडंफार त्याचा ऍडवाइस घेत जा आणि ते सांगते त्या पद्धतीने जर नाही झालं तर परत त्या तुम्ही दाखवायला काही अडचण नाही. पण एखादे डॉक्टर नाही म्हणलं, ऑपरेशनच नाही म्हटलं, दुसरीकडे जाऊन लगेच ऑपरेशन करायचं, हे पण थोडंसं चुकीचं आहे. कारण मग त्यांनी तुम्हाला त्रास होतो. त्रास आम्हाला नाही होत, आम्ही ह्या एंडला आहे, तुम्ही त्या एंडला आहे, तर तुम्हाला त्रास होणार, तुमचे पैसे जाणार, तुम्हाला झोप येणार नाही, तुम्हाला वाटेल काहीतरी मोठा आजार झाला काय, असं आहे. तर मित्रांनो, अशा स्वरूपाचे काही जरी तुम्हाला ओपिनियन लागलं किंवा पेशंट असतील तर निश्चित आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू. थँक्यू व्हेरी मच.